नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण अगदी शास्त्रोक्त पद्धतीने प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते बघणार आहोत। 90% लोक एक चूक करतात, ज्यामुळे त्यांचा शिरा संध्याकाळपर्यंत अगदी मोकळा होतो, मऊसूत राहत नाही। त्यासाठी एक खास टिप सांगितली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यात आधी प्रमाणासाठी घरातली कुठलीही वाटी तुम्ही सेट करून घेऊ शकतात। तर मी या वाटीने मोजून बघा, या वाटीमध्ये 1.25 वाटी इतका रवा घेतला आहे। तर रवा कोणता घ्यायचा, तर जाड रवा प्रसादासाठी वापरायचा आहे। तर याच वाटीने आता मोजून मी सगळे पदार्थ या ठिकाणी घेणार आहे। तर प्रसादासाठी नेहमी 1.25 वाटी, 1.25 पावशर, 1.25 किलो किंवा 1.25 शेरच्या प्रमाणामध्ये प्रसाद केला जातो। आता एका भांड्यामध्ये त्याच वाटीने मोजून 2 वाटी दूध घेतलं आहे। शक्य झाल्यास गाईच्या दुधाचा वापर करा आणि त्याच वाटीने मोजून 1 वाटी आपल्याला या ठिकाणी पाणी घ्यायचं आहे। तर हीच महत्त्वाची टीप आहे, जिथे 90% लोक चूक करतात। तर 1 वाटी पाणी आवर्जून वापरा, त्याने अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत आपला शिरा मऊसूत राहतो। तर एकीकडे दुसऱ्या गॅसवर आता आपण दूध पाणी गरम करत ठेवलं आहे मंद आचेवर। आता एका जाडबुडाच्या कढईमध्ये 1.25 वाटी मेल्ट केलेलं साजूक तूप घ्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही ॲड करू शकतात। मी ते काजू व बदामाचे काप टाकले, तुमच्याकडे बेदाणे असतील तर आवर्जून टाका। मी शिरा झाल्यानंतर यामध्ये चारोळीसुद्धा ॲड करणार आहे। हलक्याशा सोनेरी रंगावर हे फ्राय करून घ्यायचे आहे आणि तुपातून काढून घ्यायचे आहे। आता याच तुपामध्ये आपल्याला जाड रवा टाकून घ्यायचा आहे। तर 1.25 वाटी या ठिकाणी बघा मी रवा टाकलेला आहे आणि आता मस्त सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस असा आपल्याला याला भाजून घ्यायचा आहे मंद आचेवर। तर प्रसादाचा शिरा भाजताना घाई करायची नाही आहे, मंद आचेवरच आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे तो अगदी आतमध्येपर्यंत भाजला जातो आणि शिरा मस्त मऊसूत तयार होतो। आता जसा हा भाजला जातो ना, हा तूप सोडायला लागतो। तुम्ही बघू शकता छान याने असं तूप सोडलेलं आहे आणि थोडासा असा फसफसल्यासारखा सुद्धा दिसतोय। आता आपण यामध्ये 1.25च्या प्रमाणामध्ये 1 केळ बारीक कट करून टाकला आहे। या पद्धतीने रव्यामध्ये हे केळ भाजून घेतल्याने या प्रसादाला सर्वीकडे व्यवस्थित केळाचा स्वाद लागतो आणि प्रसाद अजूनच रुचकर लागतो। जर तुम्ही केळ कच्चं टाकणार असाल ना, वरतून प्रसादावर ठेवणार असाल, तर 2 थेंब लिंबाचे लावायचे, म्हणजे ते काळे पडत नाही। पण या पद्धतीने एकदा शिरा करून बघा, अप्रतिम चवीचा बनतो। यामध्ये बघा अगदी मॅश करत मी यामध्ये केळ चांगलं 3-4 मिनटं मंद आचेवर परतवून घेतलं आहे। आता यामध्ये गरम केलेलं दूध आणि पाणी टाकायचं आहे। थोडं करत टाका, नाही तर हातावर वाफ येण्याची शक्यता असते। अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे हा शिरा करताना शक्यतो जाडबुडाच्या कढईचा वापर करा, ज्यामध्ये रवा अगदी खमंग भाजला जातो। आणि आता याला दूध टाकल्यानंतर चांगलं मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला याला 2 वाफा काढून घ्यायच्या आहे। तर 3-3, 4-4 मिनटाच्या मंद आचेवर आपण याला छान वाफ काढून घेणार आहोत। हे बघा पहिली वाफ झालेली आहे। एक 2-3 मिनटामध्येच असं झाकण उघडायचं, याला एकदा मिक्स करायचं आणि पुन्हा यावर झाकण ठेवून 2-3 मिनटाची मंद आचेवर वाफ काढून घ्यायची आहे। याने हा रवा चांगला फुलतो। आता आपण यामध्ये साखर टाकणार आहोत। तर त्याच वाटीने मोजून 1.25 वाटी यामध्ये मी साखर ॲड केलेली आहे। साखर टाकल्यानंतर सुद्धा हे मिश्रण थोडंसं पातळ होतं। व्यवस्थित या रव्यामध्ये ही साखर मिक्स झाली की यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा 2-3 मिनटाची यावर वाफ काढून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता मस्त रसरशीत असा मऊसूत शिरा या ठिकाणी आपला रेडी झाला आहे। सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला 3 ते 4 वेलदोडे कुटून यामध्ये टाकायचे। फ्रेश वेलदोड्याची पूड टाका, त्याने स्वाद खूप छान येतो। थोडंसं अगदी चिमूटभर मी जायफळसुद्धा यामध्ये ॲड केलं आहे आणि थोडीशी चारोळी यामध्ये ॲड केली आहे। त्याचबरोबर फ्राय करून घेतलेले सगळे ड्रायफ्रूट्स टाकायचे, याला छान मिक्स करायचं आहे। तुम्ही बघू शकता मस्त लुसलुशीत असा हा आपला प्रसादाचा शिरा या ठिकाणी रेडी झाला आहे। तर तुम्हीसुद्धा मी सांगितलेल्या टिप्स वापरून एकदा नक्की असा प्रसादाचा शिरा ट्राय करा आणि अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। तुम्ही माझी व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करू शकतात। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।